नमस्कार सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। पहा ही कासा या ठिकाणची डहाणू तालुक्यातील व जिल्हा पालघर या ठिकाणी असलेली ही होळी आहे। तर होळी हा सण हर्षाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणून साजरा केला जातो। फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या होळी या सणाची सर्वच लोक अगदी आतुरतेने वाट पाहत असतात। यावर्षी सुद्धा असाच हा होळीचा सण आलेला आहे। होळीच्या सणाच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते आणि यावर्षी 13 आणि 14 तारखेला असा हा मुहूर्त आलेला आहे। तर 13 तारखेला होलिका दहन आहे आणि होलिका दहन करण्याआधी बघा या ठिकाणी सुद्धा आमच्याकडे मंदिरातील शेजारचे पुजारी होळीची पूजा करत आहेत, आरती म्हणत आहेत आणि याच्यानंतर होलिका दहन केले जाणार आहे। तर होळी या सणामुळे सुख, समृद्धी आणि सर्वांना खुश ठेवण्यासाठी लोक प्रार्थना करत असतात। यासाठीच होलिकेची पूजा केली जाते। पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसून ही पूजा केली जाते। होळी चारही बाजूने 3 किंवा 7 फेरे धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते। शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते। तसेच पूजेनंतर एक कलश पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बतासे, नारळ, पुरणपोळी इत्यादीची आहुती देण्यात येते। तसेच बघा या ठिकाणी सुद्धा आरती सुरू आहे। होळीसाठीची आरती या ठिकाणी सुरू आहे। ही काशा या ठिकाणची अतिशय दरवर्षी या ठिकाणी होळी केली जाते। शिवमंदिराच्या शेजारीच ही होळी केली जाते आणि या वर्षामध्ये एक ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे अशी जोडी या होळीची पूजा करत असते। तसेच होळी दहन केल्यानंतर लहान मुले व तरुण आणि वयस्कर हे सगळेच्या सगळे होळीच्या भोवती बोंबा मारत असतात आणि या ठिकाणची जी होळी आहे तर तिची सध्या आरती सुरू आहे। 2 नवीन जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत। नवरदेवाच्या हातात बघा ऊस आहे आणि ही होळी आमच्या या ठिकाणी रचलेली आहे आणि आता तिचे दहन केले जाणार आहे। सध्या आरती सुरू आहे। अतिशय छान अशा प्रकारची होळी या ठिकाणी केली जाते। यावर्षी 13 मार्च या दिवशी होळी आलेली आहे आणि 14 मार्चला दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाणार आहे। होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते। त्या होळीमध्ये जी राख असते तर त्या जुन्या काळामध्ये किंवा आता सुद्धा त्या होळीच्या राखेपासूनच धुलिवंदन साजरं केलं जावं असं मानलं जातं। बघा तर ही आरती सुरू आहे आणि भरपूर लोक या ठिकाणी जमलेले आहेत। स्त्रिया, पुरुष सुद्धा, लहान मुले सुद्धा याच्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। लहान मुलांचा तर हा अतिशय आनंदाचा उत्सव असतो आणि बघा या ठिकाणची आमची जी होळी आहे तर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं डेकोरेशन म्हटलं तरी चालेल। साईडला दिवे लावण्यात आलेले आहेत आणि होळीची सध्या पूजा चालू आहे। तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये होळीचा हा सण साजरा केला जातो। मराठी वर्षाच्या शेवटच्या महिन्याला म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाते। बऱ्याचशा ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशीचा जो धुलिवंदन आहे त्याला शिमगा सुद्धा म्हणतात। बघा या ठिकाणी आता आरती झालेली आहे आणि आमच्या शेजारीच शिवमंदिर आहे तर त्या शिवमंदिराचे पुजारी ही सर्व जबाबदारी या ठिकाणी पार पाडत असतात। स्त्रिया बघा होळीची पूजा करत आहेत, औक्षण करत आहेत आणि या दुसऱ्या बाजूला मुलं सुद्धा उभे आहेत। सर्व सहकुटुंब या ठिकाणी होळीच्या पूजेसाठी लोक जमलेले आहेत आणि ही एक नवीन जोडी असा मान आहे की होळीची जी पूजा आहे तर मागे म्हणजे चालू वर्षामध्ये ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे तर नवीन जोडी या ठिकाणी होळीची पूजा करते आणि होळी पेटवण्याचा मान त्यांना दिला जातो। तर हे काशा या ठिकाणच्या नवीन 2 जोड्या आहेत आणि त्यांनी आता बघा होळी पेटवलेली आहे। अतिशय छान प्रकारे होळीची मांडणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि दरवर्षी शिवमंदिर कासा याच्या जवळच ही होळी साजरी केली जाते।
आम्हीसुद्धा या ठिकाणीच जवळच राहतो, त्याच्यामुळे हा होळी पाहण्याचा, होळी बघण्याचा योग आलेला आहे. आणि त्याच्यामुळे मलाही वाटलं की आपल्या प्रेक्षकांनासुद्धा आपण आमच्या कासा या गावातील होळी दाखवावी. बघा, लहान मुलंसुद्धा होळी पाहण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यानंतर या होळीमध्ये, होळी पेटवल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या परीने पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन येतो. तर काही लोक फक्त होळीमध्ये नारळ वाहण्यासाठी, बघा या होळीमध्ये एक उभं झाडाचा भाग लावण्यात आलेला आहे. ज्या त्या ठिकाणची प्रथा थोडीफार वेगळी असते. जुन्या काळामध्ये गौऱ्यामध्ये ही होळी उभा केली जायची. मी माझ्या लहानपणीसुद्धा होळीसाठी लाकडांची चोरी केलेली आहे. तर त्याला चोरी न म्हणता ते होळीसाठीचा आमचा प्रयत्न असायचा. आणि बघा या ठिकाणी ऊससुद्धा या होळीमध्ये वाहण्याचं काम केलेलं आहे. हे आमचे या ठिकाणचे पुजारी आहेत, ते सुद्धा या पूजेमध्ये सहभागी होत आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे होळी पेटवलेली आहे. बघा ही लहान मुलं, बघा हा तर इकडे लांबूनच पाया पडत आहे, कोणी शूटिंग करत आहे. काही लोक या ठिकाणी बसून नैवेद्य दाखवत आहेत. आणि अशा प्रकारे ही कासा या ठिकाणची होलिका उत्सव सुरू आहे. आणि उद्या म्हणजेच दुसऱ्या दिवशी काशामध्ये धुलिवंदन साजरे केले जाणार. लहान मुलं रंगांची उधळण करतील. तर होळी हा रंगाचा, प्रेमाचा एक उत्सव आहे. श्रीकृष्ण आणि राधा यांच्या शाश्वत प्रेमाची निशाणी म्हणून सुद्धा या सणाकडे पाहिलं जातं. तसेच हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, कारण तो हिरण्यकशिपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरणसुद्धा करतो. आणि बघा या ठिकाणी पूर्ण होळी आता पेटलेली आहे आणि लोक त्याला रिंगण घालून, लहान मुलं बोंबलतात, पाणी वाहतात. अशा प्रकारे होळीचा सण महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये साजरा केला जातो. आणि आज मी सुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलवरून आमच्या कासा या ठिकाणी जी होळी साजरी केली जाते, आता बघा हा जो आम्ही हा दुरून, मी तर माझ्या गॅलरीतून हा व्हिडिओ काढलेला आहे.